आहे लाडकी बहीण योजनेसंबंधी राज्य सरकारनं प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्यात। ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई-केवायसी प्रक्रिया करताना चुका झालेल्या आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना जारी करण्यात आल्या। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीवर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई-केवायसी केलेली नव्हती त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे ती पूर्ण होऊ शकलेली नव्हती। याचमुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा मिळू शकलेला नव्हता। यासंबंधी अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला या महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात अनेक महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। ई-केवायसी न झाल्यामुळे मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाहीये। काही ठिकाणी सर्व्हर डाऊन आहेत, तशाही अडचणी निर्माण होत आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार राजेश वकाने यांनी लाडक्या बहिणींना घाबरू नये असा दिलासा दिलेला आहे। तरी महिन्याभरात समस्या व्यवस्थित झाल्या नाही तर फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे। मी या ठिकाणी अदिती तटकरे संबंधित खात्याच्या मंत्री आहेत, त्यांच्यासोबत फोनवर सुद्धा बोललो आणि त्यांना पत्र सुद्धा दिलं। या संदर्भामध्ये सन्माननीय तटकरे मॅडमनी आम्हाला या लाडक्या बहिणींचा जो त्रास होतो आहे तो लवकरात लवकर दूर करू म्हणून आश्वासित केलेला आहे। आणि या लाडक्या बहिणींचा विषय जर या महिन्याभरात व्यवस्थित झाला नाही तर अधिवेशनामध्ये, येणाऱ्या अधिवेशनामध्ये, जे अधिवेशन फरवरी महिन्यामध्ये आहे त्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींचा विषय सुद्धा आम्ही लावून धरू। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांना अजूनपर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यांच्यासाठी आता पुन्हा एक सर्वात मोठी बातमी आलेली आहे। ती मोठी बातमी म्हणजे आता राज्य सरकारने म्हणजेच आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अनेक लाडक्या बहिणींना अनेक अडचणी येत होत्या। त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी निर्देशने केलेली होती, तसेच रास्ता रोको सुद्धा केलेला होता आणि आता त्यांच्या या प्रयत्नांना फळ सुद्धा मिळालेलं आहे। तुम्ही ते बघू शकता। आता आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। ती मोठी घोषणा काय आहे, नेमकी कशासाठी आहे, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता अदितीताई तटकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महत्त्वाची सूचना। महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली होती। तथापि ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निर्देशनास आलेली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता काळजी करू नका। तुम्हाला जर का नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे आता लवकर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा तुमचे पैसे हे जमा होतील। कारण की आता आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना दिलेली आहे। ती सूचना म्हणजे ज्या कोणी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करत असताना चूक झालेली असेल, मग ते आधार कार्डमध्ये असेल, मग ते मोबाईल नंबरमध्ये असेल किंवा त्या प्रश्नाचे उत्तर देताना चुकीचं उत्तर दिलेलं असेल, तर याच्यामुळे जर का तुमचा हप्ता रुकला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच हे पैसे जमा होणार आहेत। कारण की आता ही पडताळणी सुरू होणार आहे आणि या पडताळणीमध्ये ज्या कोणाची ई-केवायसी चुकलेली असेल ते ई-केवायसी ही दुरुस्त करून दिली जाणार आहे आणि मग त्यांच्या खात्यामध्ये जे काही त्यांचे 2 महिन्याचे पैसे आहेत ते पैसे जमा होतील। तर लाडक्या बहिणींनो, ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सूचनेची माहिती कळेल।
आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती आनंदाची बातमी आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे बघू शकता लाडकी बहीण योजना मोठी घोषणा. जानेवारीचा हप्ता 1500 रुपये या दिवशी येणार खात्यात. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे लाईव्ह. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला समजलंच असेल, म्हणजेच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मागील काही दिवसांमध्ये हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जमा करण्यात आलेला होता. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 31 डिसेंबरच्या अगोदर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला होता व डिसेंबर व जानेवारी महिन्याचे एकत्रित 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार होते. परंतु निवडणुकी व आचारसंहितेमुळे हे 3000 रुपये एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले नाहीत. त्याच्यामुळेच डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांती या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणीला आतुरता लागलेली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही जानेवारी महिन्याचा हप्ता आहे, या हप्त्याची आता लाडक्या बहिणींना आतुरता लागलेली आहे. मग हा आता जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता हा नेमका कधी येणार, याच्याविषयी अगदी सविस्तर ए टू झेड माहिती आणि प्रूफसहित माहिती आपण या चॅनलवरती घेऊन आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. ती मोठी घोषणा नेमकी कोणती केलेली आहे ते आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर ए टू झेड माहिती समजून घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेतलंच असेल की आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे नेमक्या काय म्हणाल्या आहेत की येत्या 26 जानेवारीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही जानेवारी महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता आता लवकरच म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदर हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा जमा केला जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता तुमचे 1500 रुपये हे 26 जानेवारीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. व तसंच पुन्हा एक मोठी घोषणा केलेली आहे. ती मोठी घोषणा म्हणजे लाडक्या बहिणींना जे काही 2100 रुपये देणार होते, ते 2100 रुपये नेमके कधी देणार याच्याविषयी अगदी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. आणि ते 2100 रुपये म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच मार्चमध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये होण्याची ही दाट शक्यता आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. तर लाडक्या बहिणींनो, अगदी प्रूफसहित मी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी येईल व इथून पुढचे लाडकी बहीण योजनेचे जे काही अपडेट असतील ते त्यांच्यापर्यंत अगदी सविस्तरपणे पोहोचतील. धन्यवाद.